नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा शहरात कायदा हातात घेऊन कार चालकाने एसटी चालकास लाथाबुक्क्याने केली मारहाण। म्हसळा शहरात अरुंद रस्त्यांमुळे स्वयंशिस्तीचे धोरण आणि पोलीस प्रशासनाला मदत म्हणून एसटी महामंडळाच्या बसेस वन वे मार्गाने जात असतात, परंतु अन्य खाजगी वाहने दोन्हीही बाजूनी वाहतुकीचे नियम तोडून जातात। अशातच तांबटाळीतील अरुंद रस्त्यावर श्रीवर्धन कोलमांडला मुंबई बस क्रमांक MH06 BW 8157 ही बस मुंबईकडे जात असता शहरातील तांबटाळीतील अरुंद रस्त्यावर श्रीवर्धनकडे जाणारी वॅगनर MH06 CL 6647 चे चालक अब्दुल हाजी नजीर अहमद खतीब वय 40 यांच्याकडून गाडी एसटीला घासली, म्हणून कार चालक अब्दुल हाजी खतीब हे रागाने कारमधून उतरून एसटी चालकाच्या केबिनमध्ये घुसून ड्रायव्हर लिंबराज चोरमले वय 35 यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली। कंडक्टर गणेश पवार यांनी कार चालक अब्दुल हाजी खतीब यांना आमची चूक काही नाही असे सांगताच रागाने कंडक्टर गणेशलाही मारहाण केल्यामुळे ड्रायव्हर आणि कंडक्टरने पोलीस स्टेशन गाठले आणि कार चालक अब्दुल हाजी खतीब यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा रजिस्टर नंबर 24/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 132, 125(2), 252 प्रमाणे म्हसळा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर ज्ञानेश्वर एडवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। कार चालक खतीब यांनी केलेल्या मारहाणीमुळे बसमधील आणि म्हसळा शहरातील प्रवासी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आपल्यासोबत मारहाणीचा प्रकरण घडला, त्याबद्दल आपण काय बोलू इच्छिता? आम्ही जरी कंत्राटी कामगार जरी असलो तरी आम्ही शासकीय ह्याच्या सेवेमध्ये शासनाचंच काम करत आहोत, पण आमच्या अनेक आम्हाला काम करत असताना अनेक अडचणीचा सामोरे जावं लागतं। त्या अडचणीचा सामना करण्यासाठी आम्हाला कमी कमी सुरक्षिततेबद्दल आम्हाला प्रॉब्लेम निर्माण होतात। तर आमचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला जर असे काही अडचण निर्माण झाली तर त्याच्यामध्ये आम्हाला त्या गोष्टीबद्दल न्याय मिळावा, त्याच्याबद्दल आम्ही त्या गोष्टीबद्दल आंदोलन करण्याचा विचार करण्यात येत आहे। आज जो आपल्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला आहे याबाबत आपण काय म्हणणार? एसटी महामंडळ अंतर्गत प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वर्षे करत आहोत। आमचे कर्मचारी रस्त्यावर अनंत अडचणींचा सामना करून प्रवासी जनतेला सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलेले आहेत, परंतु आज जो मारहाणीचा प्रसंग उद्भवलेला आहे म्हसळा शहरामध्ये ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे की जनतेच्या सेवेसाठी काम करत असणाऱ्या आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना एका नागरिकांकडूनच मारहाणीच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे। आणि ही सेवा करत असताना जर आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल तर ह्या गोष्टीमध्ये शासनाने कुठेतरी दखल घेणं आवश्यक आहे। आणि पोलीस प्रशासनाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे एसटीची प्रातिनिधिकत्वावर की आमचे कर्मचारी जे प्रवाशांच्या सेवेचं व्रत घेऊन काम करत आहेत त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने कुठेतरी योग्य तो न्याय द्यावा हीच नम्र विनंती। म्हणजे एसटीला होणे पाहिजे होता। जाणारी कोलमांडला श्रीवर्धन आमची सरळ रस्त्याने मसल्यातून चालली होती। ट्रॅफिक लागली म्हणून त्यांनी साईडला गाडी लावली, समोरून एक गाडीवाला प्रायव्हेटवाला आला, त्याने डायरेक्ट हाणामार केली ड्रायव्हरला, सरकारी कर्मचाऱ्याला।